नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऋषिकेश शेरकर. स्वागत आहे तुमचं कृषी विथ ऋषी या यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी मिरचीची लागवड केलेली आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शेतकरी मित्रांनो, सध्या जर पाहिलं तर आपला जो काय भाग आहे तर या भागामध्ये बऱ्यापैकी प्रमाणामध्ये जी काय मिरचीची लागवड आहे त्याच्यामध्ये ढोबळी मिरची असेल किंवा साधी मिरची असेल, तिखट मिरची असेल, तर याची आपल्याकडे लागवड खूप साऱ्या प्रमाणामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि शेतकरी मित्रांनो, ही लागवड केल्याच्या नंतर याच्यामध्ये मुख्यतः एक रोग जो आहे तर तो प्रामुख्याने आपल्याला त्याच्यामध्ये खूप जो काय आहे तर तो त्रास देत असतो. तर तो रोग कोणता आहे तर तो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. तो आपल्या झाडांवरती अटॅक कसा करतो आणि याच्यावरती कंट्रोल कशा पद्धतीने केलं पाहिजे तर ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जर व्हिडिओ आवडला तर मिरची उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर हा जो काय मिरची आहे तर याच्यावरती आपल्याला हा असा चुरडा मुरडा झाल्याने आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. तर हा प्रामुख्याने जो काय आहे तर तो बोकड्या रोगाचं जे काय रोगाचं जे काय संक्रमण आहे तर ते आपल्याला याच्यामध्ये झालेलं पाहायला मिळतं. आणि हा जो काय आहे तर तो सध्याच्या परिस्थितीमध्ये सर्रास प्लॉटवर आपल्याला हा दिसून आलेला पाहायला मिळतो. तर शेतकरी मित्रांनो, याचं मुख्यतः कारण काय असतं की हा आपला जो काय बोकड्या रोग आहे तर त्याला काही भागांमध्ये चुरडा मुरडाही म्हणलं जातं. तर हा आपल्या जो काय बाग आहे तर याच्यावरती येतो कसा, तर हे येण्याचं कारण म्हणजे याचं मुख्य कारण म्हणजे याच्यावरती जे काय रसशोषक किडे असतात तर त्या किडींच्या माध्यमातून हा आपल्याला आलेला पाहायला मिळतो. जो काय पानांमधला पूर्ण रस आहे तर तो त्याच्यामध्ये शोषून घेतल्याच्या नंतर जे काय आहे तर हे पानाचा आपल्याला त्या ठिकाणी चुरडा मुरडा झालेला पाहायला मिळतो किंवा आकसून बसलेला आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. तर शेतकरी मित्रांनो, याला कंट्रोल करणं खूप महत्त्वाचं असतं, कारण याला जर कंट्रोल नाही केलं तर आपल्या उत्पन्नावर खूप साऱ्या प्रमाणामध्ये जो काय फटका आहे तर तो आपल्याला त्या ठिकाणी बसलेला पाहायला मिळतो. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, याला कंट्रोल करत असताना आपल्याला दोन प्रकारचे जे काही कीटकनाशक आहेत तर ते याच्यामध्ये वापरायचे आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला जे काही रसशोषक किडे आहेत किंवा फळ पोखरणाऱ्या आळी किंवा जे काय पानावरती ज्या काय आळे वगैरे आहेत तर त्याचंही नियंत्रण आपल्याला त्या ठिकाणी करणं खूप महत्त्वाचं असतं. आणि सध्या जर हा प्लॉट पाहिलं तर हा जो काय आहे तर तो फुल अवस्थेमध्ये आहे आणि याची फवारणी केल्याच्या नंतर जो काय इफेक्ट आहे तर या फुलांवरती होऊ नये याच्यासाठी आपल्याला एक जे काय संजीवक आहे तर ते याच्यामध्ये वापरायचं आहे. तर याच्यामध्ये पहिलं कीटकनाशक वापरत असताना FMC कंपनीचं जे काय रोगर आहे त्याच्यामध्ये रोगर वापरायचं आहे की त्याच्यामध्ये डायमिथॉइट हा आपल्याला 30% EC हा आपल्याला त्याच्यामध्ये कंटेंट मिळतो, ज्याच्यामुळे तुमच्या जे काय रस शोषणाऱ्या किड्या आहेत तर त्याचा प्रादुर्भाव जो काय आहे तर तो त्याच्यामध्ये आपल्याला कंट्रोल झालेला पाहायला मिळेल. याच्यामध्ये दुसरं कीटकनाशक वापरत असताना जे काय सिजेंटा कंपनीचं सिमोडिस आहे तर ते त्याच्यामध्ये वापरायचं आहे की ज्याच्यामध्ये आयसोसायक्लोसिरम हा 9.2% आणि 10% DC फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला त्याच्यामध्ये मिळत असतो की ज्याच्यामुळे जे काय तुमच्या मिरचीवरती फळ पोखरणाऱ्या आळ्या असतील किंवा स्टीम बोरर किंवा रूट बोरर असतील तर त्याचा पूर्णपणे जो काय प्रादुर्भाव आहे तर तो आपल्याला त्या ठिकाणी कंट्रोल झालेला पाहायला मिळतो. आणि शेतकरी मित्रांनो, याच्याबरोबरच याची फवारणी केल्याच्या नंतर जो काय याचा स्ट्रेस असेल किंवा जी काय आपली सध्या फुलगळती होणार आहे तर ती फुलगळती होऊ नये याच्यासाठी आपल्याला एक संजीवक वापरायचं आहे की त्याच्यामध्ये तुम्ही बायोविटा X हे वापरू शकता. शेतकरी मित्रांनो, हे वापरत असताना याचं प्रमाणाचं माप आहे तर ते अचूक घेणं खूप महत्त्वाचं असतं, कारण कमी जास्त झालं तर याचा जो काय फटका आहे तर तो आपल्याला मिरची पिकावरती बसलेला पाहायला मिळतो. याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो, ज्यावेळी आपण FMC कंपनीचं रोगर वापरत आहे तर ते 25 ml प्रति 15 लिटर पंपासाठी त्या ठिकाणी आपल्याला वापरायचं आहे. आणि जे काय सिजेंटा कंपनीचं सिमोडिस आहे तर ते 15 ml प्रति 15 लिटर पंपासाठी वापरायचं आहे. आणि जे काय बायोविटा X वापरणार आहे तर ते 40 ml प्रति 15 लिटर पंपासाठी वापरून आपल्याला जो काय स्प्रे आहे तर तो याच्यावरती घ्यायचा आहे. हा स्प्रे घेतल्याच्या नंतर आपल्याला 4 ते 5 दिवसामध्ये जो काय बोकडा रोग आहे किंवा चुरडा मुरडा रोग आहे तर याच्यावरती आपल्याला कंट्रोल आलेला पाहायला मिळेल. आणि जे काय आपली फुलांची जी काय सेटिंग आहे तर ती त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने झालेली पाहायला मिळेल. याचा ही केल्याच्या नंतर स्प्रे केल्याच्या नंतर छान पद्धतीचा रिझल्ट आपल्याला त्या ठिकाणी आलेला पाहायला मिळेल. शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर आवडला असेल
तर मिरची उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.